Good afternoon, everyone. This is our next lecture on a न्यूक्लिअर एनर्जी सोर्सेस. आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय, एनर्जी रिलीज्ड इन फिजन, एका फिजनमधून किती एनर्जी रिलीज होते हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. नाव इन दिस लेक्चर वी हॅव स्टार्टेड आवर नेक्स्ट न्यू पॉईंट विच इज चेन रिॲक्शन. म्हणजे जो काही न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत किंवा ॲटम बॉम्ब आहेत त्याच्यामध्ये काही जे रिॲक्शन होते, रिॲक्शन असते ती चेन रिॲक्शन असते. आणि ती चेन रिॲक्शन कशी घडून येते, चेन रिॲक्शन म्हणजे काय हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. लेट अस स्टार्ट आवर पॉईंट विच इज चेन रिॲक्शन. A chain reaction is a self-propagating process. Chain reaction is a self-propagating process in which a neutron goes on multiplying rapidly, almost in geometrical progression. म्हणजे जे काही न्यूट्रॉन आहेत ते मल्टिप्लाय होत जाणार आहेत ऑलमोस्ट इन ए जॉमेट्रिकल प्रोग्रेशन ड्युरिंग ए फिजन टिल होल ऑफ द फिजन मटेरियल इज डिसइंटिग्रेटेड. म्हणजे जोपर्यंत जे काही मटेरियल आहे फिजनेबल मटेरियल ते पूर्णपणे डिसइंटिग्रेट होत नाही तोपर्यंत ती रिॲक्शन ही मल्टिप्लाय होत जाणार आहे. ए चेन रिॲक्शन इज अ सेल्फ प्रोपगेटिंग प्रोसेस इन विच number of neutrons goes on multiplying rapidly almost in a geometrical progression during fission will till whole of the fission material is disintegrated. Suppose a single neutron causing a fission in a uranium nucleus. आपल्याला माहित आहे a single neutron, this is uranium, is bombarded by neutron. This single neutron, suppose a single neutron causing a fission in a uranium nucleus and producing 3 promote neutrons. आपल्याला माहित आहे ह्याच्यामधून 2 फ्रॅगनेंट मटेरियल बाहेर पडणार आहे त्या रिॲक्शनमधून प्लस 3 न्यूट्रॉन्स बाहेर पडणार आहेत. Suppose a single neutron causing a fission in uranium nucleus promoting 3 promote neutrons. मीन्स एका रिॲक्शनमधून हे 3 न्यूट्रॉन बाहेर पडले. These 3 neutrons in turn may cause a fission in 3 uranium. आणि हे जे काही 3 न्यूट्रॉन बाहेर पडलेले आहेत ते नंतर 3 युरेनियम बरोबर रिॲक्ट होणार आहेत. 3 युरेनियम मटेरियल बरोबर रिॲक्ट होणार आहेत. The 3 neutrons in turn may cause a fission in 3 uranium nuclei producing 9 neutrons. ह्याच्यामधून काय होणार आहेत, ह्या रिॲक्शनमधून नंतर 9 न्यूट्रॉन बाहेर पडणार आहेत. These 2 fragment elements and 9 neutrons. याचे 3. एका युरेनियमवरती न्यूट्रॉन बॉम्बार्ड केल्यानंतर त्याच्यामध्ये 3 न्यूट्रॉन बाहेर पडणार आहेत. नंतर 3 न्यूट्रॉन हे 3 युरेनियमवरती बॉम्बार्ड होणार आहेत, त्याच्यामधून 9 न्यूट्रॉन बाहेर पडणार आहेत. आणि नंतर हे 9 न्यूट्रॉन आहेत ना ते प्रत्येकी सेपरेट एका युरेनियम बरोबर रिॲक्ट होणार आहेत. आणि त्याच्यामधून टोटल 27 न्यूट्रॉन्स हे बाहेर पडणार आहेत. दिस इज ए चेन रिॲक्शन. म्हणजे काय, एका न्यूट्रॉनपासून 3 न्यूट्रॉन तयार झाले, 3 न्यूट्रॉनपासून 9 तयार झाले, 9 पासून 27 असे हे वाढतच जाणार आहेत. सपोज ए सिंगल न्यूट्रॉन कॉजिंग ए फिजन इन युरेनियम न्यूक्लियस प्रोड्युसिंग 3 न्यूट्रॉन्स, एकापासून 3 तयार झाले. These 3 neutrons in turn may cause a fission in 3 uranium nuclei and producing 9 neutron. 3 पासून नंतर 9 न्यूट्रॉन तयार झाले. These 9 neutrons in turn may cause a fission in 9 uranium nuclei producing 27 neutrons. हे 9 जे न्यूट्रॉन आहेत ते नंतर 9 युरेनियम बरोबर रिॲक्ट झाले, त्याच्यामधून 27 न्यूट्रॉन हे बाहेर पडले. अँड सो ऑन. ही प्रोसेस चेन रिॲक्शनची अशीच चालू राहणार आहे. And so on. The number of neutrons produced in n such a generation is 3 raised to n. The ratio of secondary neutron produced to the original neutron is called a multiplication factor. Multiplication factor म्हणजे काय, secondary neutron produced to the original neutron.
This is nothing but the multiplication factor K. The ratio of secondary neutron produced, to the original neutron is nothing but multiplication factor. This is nothing but multiplication factor, and it is denoted by letter K. The ratio of secondary neutron produced to the original neutron is called a multiplication factor. This is about the chain reaction, and each fission release about 200 megavolt of energy. म्हणजे प्रत्येक रिलीज फिजनमधून 200 मेगाव्होल्ट एनर्जी एवढी रिलीज होणार आहे. आपण लास्ट लेक्चरला बघितलं एनर्जी रिलीज इन ए न्यूक्लिअर फिजन. प्रत्येक फिजनमधून किती एनर्जी रिलीज होते, तर 200 मेगाव्होल्ट एवढी रिलीज एनर्जी ही प्रत्येक फिजनमधून रिलीज होते. म्हणजे या इथं युरेनियम इज बंबार्डेड विथ न्यूट्रॉन. याच्यापासून काय झालं तयार, 3 न्यूट्रॉन तयार झाले. ह्या प्रोसेसमध्ये 200 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी, मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज झाली. याच्यानंतर काय झालं, हे 3 न्यूट्रॉन 3 युरेनियम बरोबर रिॲक्ट झाले आणि ह्याच्यामधून 9 न्यूट्रॉन्स हे बाहेर पडले. त्यावेळेस ह्याच्यामधून किती एनर्जी बाहेर पडणार आहे, याची 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, याचे 200, याचे 200, टोटल 600 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी दुसऱ्यामधून बाहेर पडली. सेम तिसऱ्यामधून जास्त एनर्जी बाहेर पडणार आहे. मीन्स ईच इजन रिलीज अबाउट 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस मीन्स द रिलीज ऑफ ट्रिमंडस अमाऊंट ऑफ एनर्जी इन अ शॉर्ट इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे कमी वेळात अशी जास्त एनर्जी यामधून बाहेर पडणार आहे. ट्रिमंडस अमाऊंट ऑफ एनर्जी इन सच ए शॉर्टर टाइम इंटरवल लीड्स टू व्हायलेंट एक्सप्लोजन, दस रिझल्ट इन ए पॉवरफुल एअर ब्लास्ट. त्यामुळे काय होणार आहे, एका वेळेस एवढी एनर्जी बाहेर पडल्यामुळे तिथं पॉवरफुल एअर ब्लास्ट तयार होणार आहे. म्हणजे एअर ही हाय प्रेशरनं ढकलली जाणार आहे आणि हाय टेम्परेचर ऑफ द ऑर्डर 10⁻⁷ K. आणि अशी चेन रिॲक्शन घडून आल्यामुळे त्याचं टेम्परेचरही इन्क्रीज होणार आहे. किती इन्क्रीज होणार आहे, 10⁻⁷ K एवढं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आणि ह्या रिॲक्शनमधून काही रेडिओ ॲक्टिव्ह रेसुद्धा बाहेर पडणार आहे. ईच फिजन रिलीज अबाउट 200 megavolt of energy. This means they release a tremendous amount of energy in a short interval of time. Thus result in a powerful air blast and high temperature of a order of 10⁻⁷ K or a more, along with a radioactivity. Thus, such self-processing process described here is called a chain reaction. म्हणजे ही जी काही सेल्फ प्रोपॅगेटिंग प्रोसेस आहे त्याला आपण चेन रिॲक्शन असं म्हणतोय. हिअर 2 टाइप्स ऑफ चेन रिॲक्शन. इथं 2 टाईपच्या चेन रिॲक्शन आहेत. फर्स्ट चेन रिॲक्शन इज ए कंट्रोल्ड चेन रिॲक्शन अँड सेकंड इज ए अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन. कंट्रोल्ड चेन रिॲक्शनमध्ये काय केलं जातं आहे, तर हे काही जे प्रत्येक रिॲक्शनमधून न्यूट्रॉन बाहेर पडणार आहेत, ते न्यूट्रॉन एका रिॲक्शनमधून 3 न्यूट्रॉन बाहेर पडले. त्या 3 न्यूट्रॉनपासून नंतर 3 रिॲक्शन होणार आहेत. तर यामध्ये काय करायचं, हे 2 न्यूट्रॉन आहेत, हे 2 न्यूट्रॉन युरेनियम बरोबर रिॲक्टच होऊन द्यायचे नाहीत, फक्त एकच न्यूट्रॉन रिॲक्ट होऊन द्यायचा. म्हणजे ही जी काही रिॲक्शन आहे ही आहे कंट्रोल्ड रिॲक्शन. आणि ही कंट्रोल्ड रिॲक्शन कुठं यूज केली जाते, तर ती यूज केली जाते न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये असं कंटिन्युअस कॉन्स्टंट एनर्जी लागते. न्यूक्लिअर रिॲक्टर काय आहे ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्यासाठी कॉन्स्टंट एनर्जी लागते, तर त्यामध्ये याचा यूज केला जातो. काही न्यूट्रॉन हे युरेनियमवरती बंबार्ड होऊन द्यायचे नाहीत, त्यामुळे ती रिॲक्शन ही कंट्रोलमध्ये ठेवायची. दिस इज कंट्रोल्ड चेन रिॲक्शन. अँड सेकंड चेन रिॲक्शन इज ए अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन, जे आपण आता या एक्झाम्पलमध्ये बघितली. एका न्यूट्रॉनपासून 3 न्यूट्रॉन, 3 पासून 9, 9 पासून 27, ही जी काही अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन आहे ती कशामध्ये घडून येते, तर ती ॲटॉमिक बॉम्बमध्ये घडून येते. म्हणजे एकदा बॉम्ब टाकला की एकदम एनर्जी बाहेर पडते आणि एनर्जी संपून जाते. दिस इज atomic bomb. First is controlled chain reaction and second is uncontrolled chain reaction. This is about the type of a chain reaction. Next point is a fission chain reaction. Fission chain reaction जी काही फिजन चेन आहे, जे काही फिजन आहे ते स्टेडी असणार आहे. कधी स्टेडी असणार आहे, ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन फॅक्टर K इज इक्वल टू 1 असणार आहे. म्हणजे सेकंडरी इलेक्ट्रॉन, सेकंडरी न्यूट्रॉन अँड ओरिजिनल न्यूट्रॉन हे जर सेम असतील त्यावेळेस मल्टिप्लिकेशन फॅक्टर हा 1 असणार आहे. आणि त्यावेळेस जे काही फिजन असणार आहे, जे काही फिजन चेन रिॲक्शन असणार आहे ती क्रिटिकल किंवा स्टेडी असणार आहे. when K is equal to 1, fission chain reaction is a steady or a critical.
When K is greater than 1, then this fission chain reaction is a supercritical, and when K is less than 1, then this fission chain reaction is a subcritical. हे कशावरती डिपेंड आहे? के मीन्स मल्टिप्लिकेशन फॅक्टर, मीन्स ओरिजिनल न्यूट्रॉन डिवायडेड बाय सेकंडरी न्यूट्रॉन डिवायडेड बाय ओरिजिनल न्यूट्रॉन. दिस डिपेंड्स अपॉन मल्टिप्लिकेशन फॅक्टर. कोणती रिॲक्शन सुपर क्रिटिकल आहे, सब क्रिटिकल आहे, क्रिटिकल आहे, हे कशावरून ओळखायचं? तर त्याच्या मल्टिप्लिकेशन फॅक्टरवरून. मल्टिप्लिकेशन फॅक्टर जर इज इक्वल टू 1 असेल तर ती फिजन चेन रिॲक्शन ही क्रिटिकल असणार आहे. जर के 1 पेक्षा मोठा असेल तर ती चेन रिॲक्शन ही सुपर क्रिटिकल असणार आहे, आणि के मल्टिप्लिकेशन फॅक्टर 1 पेक्षा लहान असणार आहे, त्यावेळेस ती रिॲक्शन जी असणार आहे ती सब क्रिटिकल असणार आहे. सब क्रिटिकल असणार आहे. द इम्पॉर्टंट फॅक्टर in the possibility of achieving a chain reaction is a size of the core. For a chain reaction, an important factor is a size of the core. म्हणजे जो काही कोर असणार आहे ज्यामध्ये रिॲक्शन मटेरियल असणार आहे, फिजनेबल मटेरियल असणार आहे, तो इम्पॉर्टंट फॅक्टर असणार आहे चेन रिॲक्शनमध्ये. फॉर ए चेन रिॲक्शन इम्पॉर्टंट फॅक्टर इज ए साइज ऑफ द कोर. द कोर इज ए स्पेस इन विच चेन रिॲक्शन टेक्स प्लेस. कोर जे असणार आहे त्याच्यामध्ये चेन रिॲक्शन होणार आहे आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन मटेरियल हे असणार आहे. द कोर इज अ स्पेस इन विच चेन रिॲक्शन टेक्स प्लेस. द मिनिमम साइज ऑफ द कोर ॲट विच चेन रिॲक्शन कॅन ऑब्टेन इज कॉल्ड अ क्रिटिकल साइज. द मिनिमम साइज ऑफ द कोर म्हणजे कमीत कमी कोरचं किती साईज असणार आहे की त्यामध्ये चेन रिॲक्शन घडून येते, त्याला आपण क्रिटिकल साइज असं म्हणतोय. अँड द मास ऑफ द फिजनेबल मटेरियल कंटेंड इन द सिस्टीम ऑफ ए क्रिटिकल साइज. म्हणजे या क्रिटिकल साइजमध्ये किती युरेनियमचं मास बसतं आहे त्याला आपण क्रिटिकल मास म्हणतोय. क्रिटिकल मास अँड क्रिटिकल साइज. दिस इज अबाउट द क्रिटिकल साइज अँड क्रिटिकल मास. लेट अस सी द वर्किंग ऑफ ए ॲटॉमिक बॉम्ब. ॲटॉमिक बॉम्बचं वर्किंग कसं होतं आहे हे आपण बघूया. फिगर शोज हाऊ द प्रिन्सिपल ऑफ ए फिजन इज यूज्ड इन ए कन्स्ट्रक्शन ऑफ ए ॲटॉमिक बॉम्ब. म्हणजे हे जे काही प्रिन्सिपल आहे फिजनचं हे ॲटॉमिक बॉम्ब तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये कसं यूज केलं आहे हे आपण याच्यामध्ये बघत आहोत. तर एक असा सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये 2 याच्यामध्ये युरेनियमचं मास डिवाइड केलेलं आहे. 2 हेमिसर्कलमध्ये त्याचं मास डिवाइड केलेलं आहे. युरेनियम 235, युरेनियम 235 अँड इट इज ऑल्सो युरेनियम 235. A atomic bomb consists of 2 pieces of uranium 235. Atomic bomb consists of 2 pieces of uranium 235, each smaller than the critical size. म्हणजे याचं काही युरेनियमचं मास असणार आहे ते क्रिटिकल साईजपेक्षा कमी असणार आहे. अँड ए सोर्स ऑफ न्यूट्रॉन. याच्यामध्ये सोर्स ऑफ न्यूट्रॉनही आहे. तर ॲटॉमिक बॉम्ब कन्सिस्ट ऑफ ए युरेनियम अँड सोर्स ऑफ न्यूट्रॉन, अँड द युरेनियम मास ऑफ ए युरेनियम इज लेस दॅन दी its critical size. The 2 subcritical masses of uranium in the form of hemisphere. म्हणजे जे काही मासेस आहेत युरेनियमचे तो हेमिस्फिअरमध्ये आहेत. आर केप्ट अपार्ट बाय युझिंग ए अपर्चर. आणि दोघांच्यामध्ये जे काय आहे ते ॲपर्चर आहे. म्हणजे दोन्ही सेपरेट केलेले आहेत. कशाने सेपरेट केलं आहे तर ॲपर्चरने सेपरेट केलेलं आहे. वेन द बॉम्ब हॅज टू एक्सप्लोड. म्हणजे ज्यावेळेस बॉम्ब हा एक्सप्लोड होणार आहे, ए थर्ड व्हील फिटिंग सिलेंडर ऑफ युरेनियम 235 इज propelled so that it will fit in the fuse together with the other 2 pieces. म्हणजे ज्यावेळेस हा बॉम्ब एक्सप्लोज करायचा असणार आहे त्यावेळेस हे जे काही मास आहे ते मास असं मूव्ह केलेलं राहणार आहे आणि ते याच्यामध्ये फिट होणार आहे. पूर्ण जे मास आहे, जे मोकळे जागा आहे तर जे ॲपर्चर आहे मोकळं त्याच्यामध्ये हे मास येणार आहे. नाव द टोटल क्वांटिटी ऑफ युरेनियम इज ग्रेटर दॅन क्रिटिकल मास. सुरुवातीला ह्याचं मास क्रिटिकल मासपेक्षा कमी आहे, याचं क्रिटिकल मासपेक्षा कमी आहे आणि हे पण क्रिटिकल मासपेक्षा कमी मास आहे. ज्यावेळेस हे मास इथे येणार आहे त्यावेळेस पूर्ण जे मास आहे ते क्रिटिकल मासपेक्षा जास्त होणार आहे. नाव द टोटल क्वांटिटी ऑफ युरेनियम इज ग्रेटर दॅन ए क्रिटिकल मास. ज्यावेळेस हे मास इथे येणार आहे त्यावेळेस याचं मास हे क्रिटिकल मासपेक्षा जास्त येणार आहे. हेन्स अँड अनकॉन्ट्रोल्ड चेन रिॲक्शन टेक्स प्लेस. आणि त्यावेळेस काय होणार आहे तर अनकॉन्ट्रोल्ड चेन रिॲक्शन ही घडून येणार आहे, रिझल्टिंग इन ए टेरापिक एक्सप्लोजन. आणि त्यावेळेस त्याच्यामधून एक्सप्लोजन तयार होणार आहे. The explosion of an atomic bomb releases a tremendous large quantity of energy.
आणि त्यावेळेस एक्सप्लोजन होणार आहे, त्यावेळेस त्याच्यामधून ही ट्रिमंडस अमाऊंट ऑफ एनर्जी ही रिलीज होणार आहे इन द फॉर्म ऑफ हीट, लाईट अँड रेडिएशन. तर त्याच्यामधून हीट ही बाहेर पडणार आहे, लाईट ही बाहेर पडणार आहे अँड रेडिएशन बाहेर पडणार आहे. दिस इज दी कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द ॲटॉमिक बॉम्ब. तर याच्यामध्ये काय होतं आहे, युरेनियम 235 याचं क्रिटिकल मास. क्रिटिकल मास म्हणजे काय, तर आपण पाठीमागे बघितलं क्रिटिकल मास. क्रिटिकल मास द मास ऑफ ए फिजनेबल मटेरियल कंटेन इन अ सिस्टीम ऑफ ए क्रिटिकल साईज. म्हणजे जी काही क्रिटिकल साईज आहे ज्यामध्ये रिॲक्शन ही घडून येणार आहे, त्याच्यामध्ये किती मास हे बसतं, दिस इज दी क्रिटिकल मास. तर हे तिन्ही मास ही क्रिटिकल मास आहेत. आणि ज्यावेळेस हे मास ह्याच्यामध्ये येणार आहे त्यावेळेस हे क्रिटिकल मासपेक्षा मास जास्त होणार आहे आणि त्यावेळेस अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन घडून येणार आहे आणि तिथं टेरापेक एक्सप्लोजन होणार आहे. दिस इज अबाउट दी वर्किंग ऑफ ए ॲटॉमिक बॉम्ब. तर आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं, तर फर्स्ट बघितलं चेन रिॲक्शन. चेन रिॲक्शन म्हणजे काय, तर चेन रिॲक्शन ही कसं घडून येते, चेन रिॲक्शन ही कशी वाढत जाते, एका न्यूट्रॉनपासून 3 न्यूट्रॉन, 3 पासून 9, 9 पासून 27, अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन कशी घडून येते बघितलं, त्याची डेफिनेशन बघितली. त्यानंतर त्याच्यामधून किती एनर्जी ही रिलीज होते, पहिल्या फ्युजनमधून 200 मेगा इलेक्ट्रॉन होल, दुसऱ्यामधून 600, अशी एनर्जी वाढत जाते. अँड दिस चेन रिॲक्शनचे 2 टाईप आहेत. फर्स्ट इज कंट्रोल्ड चेन रिॲक्शन, सेकंड इज अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन. त्याच्यानंतर आपण बघितलं ती रिॲक्शन क्रिटिकल कधी असते, सुपर क्रिटिकल कधी असते, सब क्रिटिकल कधी असते, दिस डिपेंड अपॉन दी मल्टिप्लिकेशन फॅक्टर के. आणि नंतर आपण बघितलं ॲटॉमिक बॉम्बचं वर्किंग हे बघितलं, ॲटॉमिक बॉम्बचं वर्किंग बघितलं. दिस अबाउट द चेन रिॲक्शन, दॅट मीन्स ॲटॉमिक बॉम्ब. आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत न्यूक्लिअर रिॲक्टर. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय होतं आहे, तर न्यूक्लिअर एनर्जीपासून इलेक्ट्रिकल एनर्जी कशी तयार केली जाते, न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये काय काय असतं ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. न्यूक्लिअर रिॲक्टरच्या जादा इन्फॉर्मेशनसाठी मी 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आपल्या ग्रुपवरती. ते लेक्चर पहा, म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरचं वर्किंग कसं आहे हे लवकर समजेल. दिस अबाउट न्यूक्लिअर रिॲक्टर. नेक्स्ट लेक्चरला आपण न्यूक्लिअर रिॲक्टर हे स्टार्ट करणार आहोत. टुडे वी विल स्टॉप हिअर.